तुमचे केस खराब झाले असेल आणि त्यावर तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. माझ्या छोट्या पण मजेशीर मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रेग्नेन्सी पासून ते 6व्या मंथची होईपर्यंत मी नाही फेसची काळजी घेतली, नाही मी हेअरची काळजी घेतली. पण आता वेळ आहे ती फेस आणि हेअर कडे लक्ष देण्याची. माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी घरगुती उपाय केला आहे आणि हे हेअर मास्क बनवलं आहे. तर हे हेअर मास्क बनवण्यासाठी 2च गोष्टी लागतात. तर ते हेअर मास्क मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एका बाउल मध्ये आपल्याला दही घेऊन त्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर मग त्यामध्ये एक अंड घालून पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अर्धा तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. मग हे हेअर मास्क आहे ते केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लावून घ्यायचं आहे. संपूर्ण केसाला लावून झाल्यानंतर फणीने केस विंचरून घ्यायचे आहेत, म्हणजे जिकडे लागलं गेलं नाही तिकडे ते लागलं जातं. आणि हे हेअर मास्क अर्धा 1 तास आपल्या केसावर तसंच ठेवून द्यायचं आहे. मी हेअर कॅप घालून हे 1 तास ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर 2 शॅम्पूच्या साह्याने केस स्वच्छ धुवून घेतले आहेत. केस धुवून झाल्यानंतर केसाचा अजिबात वास येत नाही. हे हेअर मास्क लावल्याने काय फायदा होतो तर केसाला पोषण मिळतात, केस सॉफ्ट होतात आणि डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत होते. माझे हेअर 80% सुकल्यानंतर त्यावर मी हेअर सिरम लावून घेतला आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता की केस कसे झाले आहेत ते. तर तुम्ही हे हेअर मास्क 15 दिवसातून एकदा वापरू शकतात आणि हे हेअर मास्क घरी बनवून नक्की बघा आणि ते कसं वाटलं ते मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.